हॅलो एव्हरीवन, वेलकम टू शिद्दत प्रोग्रामिंग। आजचा हा व्हिडिओ एक अपडेटेड व्हिडिओ आहे। आपण जो रिसेंटली जो कोर्स लॉन्च केला आहे जावा विथ डीएसए आणि फुल स्टॅक एआय डेव्हलपमेंट, त्याच्या रिलेटेड मुलांचे बरेच क्वेश्चन्स आलेत की कोर्स कधी स्टार्ट होणार आहे, फी स्ट्रक्चर्स काय, इन्स्टॉलमेंटमध्ये आहे का वन टायमिंग आहे, किंवा जी लायब्ररी फीचर्स आहेत ते कशा पद्धतीने आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये काय काय होणार आहे, आणि कोर्स ॲक्सेस तुम्हाला कशा पद्धतीने भेटणार आहे। तुमचे जे काही डाऊट्स आहेत, बरेच मुलांनी व्हॉट्सअपला मेसेज केलेत की अशा रिलेटेड त्यांचे क्वेश्चन्स आहेत। तर सर्व क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेत। तुमचे जे काही सर्व डाऊट असणार आहेत ते सर्व या व्हिडिओमधून क्लिअर होतील। कोर्स आहे डीएसए इन जावा फुल स्टॅक एआय डेव्हलपमेंट। आता ह्याचा जो कंटेंट आहे वगैरे हे सर्व आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय केलेत, पाहिलेत। तर ह्याच्या रिलेटेडच क्वेश्चन्स आहेत की हा कोर्स कधी स्टार्ट वगैरे होणार आहे। तर काय करूया आपण, बघा याच्यामध्ये बघा ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड असे दोन मोडमध्ये आपला कोर्स आहे। ऑनलाईनमध्ये काय होणार आहे आणि ऑफलाईनमध्ये काय होणार आहेत। ऑनलाईनमध्ये आपले कोर्सचे जे लेक्चर्स आहेत ते सर्व ऑनलाईन्समध्ये असणार आहेत, प्लस लाईव्ह आणि रेकॉर्डिंग दोन्ही याच्यामध्ये असणार आहे। जर तुमचं कॉलेज वगैरे असेल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचं लाईव्ह आणि रेकॉर्डिंग दोन्हीमध्ये होतील। आणि लाईव्ह आणि ऑनलाईनमध्येच आपण काय करणार आहे, प्लेसमेंटचे आपले प्रोजेक्ट बिल्ड करणार आहेत। हे झालं ऑनलाईन मोडमध्ये। आणि ऑफलाईन मोडमध्ये काय होणार आहे, तर ऑफलाईनमध्ये आपले वेलकम गिफ्ट्स आहेत, जे हुडीज किंवा कीबोर्ड्स असणार आहेत, जे तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे भेटणार आहे, ते आपण ऑफलाईन मोडमध्ये येणार आहे। त्यानंतर कोडिंगचा जो कॉन्टेक्स्ट होणार आहे तो पण आपला ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे। कोडिंग कॉन्टेक्स्ट डीएसए आणि डेव्हलपमेंटच्या बेसवर होणार आहे। कॉन्टेक्स्ट याचा अर्थ काय राहतो, एक एक्झाम टाईप घेतलं जातं, त्याची जी काय प्राईज असणार आहे ते आपण प्राइजिंग ऑफलाईन मोडमध्ये देणार आहे। त्याचं प्राईज आहे हे आपण ऑफलाईन मोडमध्ये देतोय। नेक्स्ट आहे व्हॉट इज लायब्ररी फीचर्स। आता लायब्ररी फीचर याचा अर्थ काय होतो, तुम्ही हा कोर्स करत असताना बाकीचे कोर्सेस ॲक्सेस करू शकता। बाकीचे कोणते कोर्सेस आहेत, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय हा एक कोर्स आहे। त्यानंतर डेटा ॲनालिस्ट, फुल स्टॅक पायथन डेव्हलपमेंट्स आणि डीएसए इन पायथन हा एक कोर्स आहे। त्यानंतर जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट प्लस डीएसए इन जावा हा एक कोर्स आहे। आणि ॲप डेव्हलपमेंट्स अँड्रॉइड प्लस iOS ह्यातील कोणताही कोर्स तुम्ही ॲक्सेस करू शकता, तो पहिला कोर्स करत असताना याला म्हणलं जातं तुमचं लायब्ररी फीचर्स। हे आपलं लायब्ररी फीचर्स होतं। तर बाकीचे काय क्वेश्चन्स आहेत जे बऱ्यापैकी विचारलेत की कोर्स ॲक्सेस कशा पद्धतीने असणार आहे, लिमिटेड आहे का लाईफ टाईम आहे, फी स्ट्रक्चर कसा, इन्स्टॉलमेंट आहे, वन टायमिंग आहे का, कोर्स लँग्वेज कोणती वगैरे असणार आहे। तर यामध्ये बघा जो कोर्स ॲक्सेस आहे ना तो अशा पद्धतीने असेल, आपलं एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून काय करायचं, तुम्हाला इथून बाय करायचं कोर्स। इथून कोर्स बाय केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स जो आहे तो लाईफ टाईम भेटणार आहे। याचा ॲक्सेस आहे ते तुमच्याकडे लाईफ टाईम राहील। आणि जे काही व्हिडिओज असणार आहे, तुमचं जे कोडिंगचे जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं जे प्लॅटफॉर्म आहे, किंवा तुम्हाला जे काय PDF वगैरे प्रोव्हाइड केलं जाणार आहे ते सर्व ह्या प्लॅटफॉर्मवर प्रोव्हाइड केलं जाईल। इथून तुम्हाला याची मी लिंक शेअर करेन, इथून तुम्हाला काय भेटेल, याची लिंक भेटेल, इथून तुम्हाला हा कोर्स बाय करायचा। याच्या रिलेटेड सर्व जे आपलं कंटेंट होणार आहे ह्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे, ते लाईव्ह असेल किंवा तुमचे जे काही प्रोजेक्ट असणार आहेत ते सर्व। तर अशा पद्धतीने आहे, ह्यामध्ये तुमचं जे कोर्स ॲक्सेस अशा पद्धतीने राहील, लिमिटेड आणि लाईफ टाईम आहे, तर आपला लाईफ टाईम कोर्स आहे। फी स्ट्रक्चर कसं आहे, तर इथे तुम्हाला हे बाय करताना इथे बाय करताना इथे आपण 3000 ठेवलेच, ॲक्च्युअल फी आपली 6000 फी आहे, पण इथून काय करायचं आहे, तुम्हाला 3000मध्ये बाय करायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे याचा ॲक्सेस येईल। हा जो कोर्स आहे याचा युजर आय डी पासवर्ड तुमच्याकडे एक वेबसाईट आहे, हा तुम्हाला याचा ॲक्सेस भेटेल। आणि लास्ट 3 मंथ्समध्ये तुम्ही काय करू शकता, राहिलेली फी तुम्ही देऊ शकता। जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये करायची असेल तर आपण अशा पद्धतीने त्याचं एक स्ट्रक्चर बनवलं आहे, 3000 तुम्हाला इथून पे करायचं आहे आणि 3000 तुम्हाला नंतर पे करायचं आहे। तर हे झालं तुम्हाला इन्स्टॉलमेंट आहे का वन टायमिंग आहे। आणि कोर्स लँग्वेज आहे ती आपली हिंदीमध्ये राहील, कोर्स लँग्वेज हिंदी राहील किंवा इंग्लिश, हे दोन्हीपैकी एक, म्हणजे मिक्स आपण करणार आहे। मराठी लँग्वेजेस आपण ड्रॉप करतोय, कारण काय होतं पुढे जाऊन इंटरव्ह्यू जे राऊंड घेतले जातात त्यामध्ये इंग्लिश अलाव करतात। बऱ्यापैकी तुम्हाला जर काही चान्स भेटला तर हिंदीमध्ये बोलू शकता, पण ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या जर मराठीमधून झाल्या असल्या तर तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाहीत। ॲटलिस्ट तुम्हाला ते कन्सेप्ट एक्सप्लेन करता याव्या म्हणून आपण हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज ठेवलेत। आणि बॅच आपण कधी स्टार्ट करणार आहे, तर आपलं एम आहे ते ॲटलिस्ट प्रत्येक बॅचमध्ये 30 स्टुडंट तरी पाहिजेत। आता ॲडमिशन सुरूच आहेत, 30 स्टुडंटची बॅच ज्यावेळी कंप्लीट होईल, आता सुरूच आहेत, ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी आपण काय करणार आहे, स्क्रॅचपासून एक सेपरेट बॅच बनवणार आहे। आणि जी फास्ट बॅच, ज्याला फास्ट फॉरवर्ड पाहिजे ते एक सेपरेट बॅच राहील। ह्या दोन्ही बॅचेस साईड बाय साईड सुरू राहतील। तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा आमच्याकडून एक कॉल येईल की बाबा बॅच आता कन्फर्म करायची सुरू आहे, त्यावेळी तुम्हाला याची लिंक दिली जाईल।
हा जो कोर्स आहे याची लिंक दिली जाईल, त्यावेळी तुम्ही इथून बाय करून त्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचे काय जे डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील किंवा अजून काय डाऊट्स असतील ह्या कोर्सेसच्या रिलेटेड, तर आपला जो प्लेसमेंटचा ग्रुप आहे त्या प्लेसमेंटच्या ग्रुपमध्ये तुम्ही काय करू शकता, मेसेज करू शकता किंवा हा एक नंबर आहे, या नंबरला तुम्ही डायरेक्टली मेसेज करा आणि तुमचे जे फ्रेंड सर्कल असणार आहे त्यामध्ये शेअर करा. कारण थोडक्यात काय होईल, लवकर बॅच आपली स्टार्ट होईल, त्यांना एक फुल स्टॅक एआय डेव्हलपमेंट प्लस हे जे काही बाकीचे कोर्सेस आहेत ते पण त्यांना ॲक्सेस करता येतील. बाकीचे जे काही कोर्सेस आहेत ते पण ते ॲक्सेस करू शकतात. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप कोडिंग विथ सिद्धार्थ.